आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। आज पुन्हा नवी गाज नवा आवाज। भाजप आणि शिवसेनेचं जमलं आणि मंत्रिमंडळाचा विस्तारही आज झाला। भाजपच्या 10 आणि शिवसेनेच्या 10 अशा एकूण 20 मंत्र्यांनी आज शपथ घेतली। आता मंत्रिमंडळामध्ये एकूण मंत्री 29 झाले आहेत। भाजप आणि शिवसेना यांचं जमलं असलं तरी घटक पक्षांना मात्र या मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं दिसत नाही। शपथविधी सोहळ्याला राजू शेट्टी, महादेव जानकर हे दोघेही नेते उपस्थित राहिले नाहीत। भाजप आणि सेनेची युती व्हावी म्हणून ज्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी समंजस भूमिका घेतली होती ते हे दोन नेते शेट्टी आणि जानकर रागावल्यात असं दिसतं। रामदास आठवले आणि विनायक मेटे मात्र या सोहळ्याला उपस्थित होते। मंत्रिमंडळाची एकूण रचना बघता विदर्भाचा वरचष्मा दिसतोय, त्या तुलनेत मराठवाड्याला मात्र सर्वात कमी म्हणजे 2च मंत्री मिळाले आहेत। शिवसेनेनं मासबेस असलेल्या अनेक नेत्यांना नाकारलंय अशी टीका आता सुरू झाली। ही नाराजी सेना कशी दूर करणार हा एक प्रश्न आहे। घटक पक्षांचं नेमकं काय होणार हाही मुद्दा आहे। पुढच्या विस्तारात आणखी काही जणांना संधी मिळेल असं सांगून वेळ मारून नेली जाऊ शकते, पण तोवर ही डोकेदुखी असेल। एक मात्र आहे, आता सरकार खऱ्या अर्थानं कामाला लागल्याचं दिसतंय। शपथविधीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत। राज्यातली गावं दुष्काळमुक्त व्हावीत यासाठी सरकारने कृती कार्यक्रम आखलाय। डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या सोबत राज्यातली 5000 गावं दुष्काळमुक्त व्हावीत यासाठीचा बृहत आराखडा तयार करण्याचं काम सुरू झालंय। हे पाऊल आश्वासक आहे। कसा आहे मंत्रिमंडळाचा चेहरा आणि काय असतील आव्हानं? भाजप आणि सेना यांचं जमलंय, पण हे कारभारी राज्याचं भलं करतील का? आणि हाच आहे आजच्या चर्चेचा विषय। आणि माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे। जगदीश गायकवाड माझ्यासोबत आहेत। आत्ता बेलापूर स्टुडिओमध्ये जगदीश गायकवाड आहेत। RPIचे नेते आहेत जगदीश गायकवाड, ते आपल्यासोबत आहेत। त्याचप्रमाणे निरंजन शेट्टी भाजपचे प्रवक्ते, ते आपल्यासोबत परळमधून असणार आहेत। दीपक बिडकर रासपचे प्रवक्ते आहेत, ते पुण्यातून आपल्यासोबत आहेत। त्याचप्रमाणे शैलेश सरकटे शिवसंग्रामचे युवा नेते आहेत, ते आपल्यासोबत असणार आहेत पुण्यातून। रविकांत तुपकर आहेत, युवा आघाडीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अध्यक्ष आहेत, ते औरंगाबादमधून आपल्यासोबत असणार आहेत। त्याचप्रमाणे प्रताप थोरात राजकीय विश्लेषक आहेत, ते लवकरच आपल्यासोबत जॉईन होतील आणि आपण ही चर्चा सुरू करणार आहोत। खरं म्हणजे आता आपण बघितलं की आज शपथविधी झाला, 20 मंत्र्यांचा शपथविधी झाला, पण हे सगळं होत असताना भाजप आणि शिवसेना यांचं जमलंय असं आता दिसतं आहे। पण या सगळ्या परिस्थितीमध्ये घटक पक्षांकडे मात्र कमालीचं दुर्लक्ष झालंय अशी एक चर्चा सुरू आहे। महादेव जानकर, राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यापैकी कोणीही या शपथविधीला हजर नाही राहिलं। त्यांची एकूण भूमिका नाराजीची आहे असं वाटतंय। रामदास आठवले होते प्रत्यक्षात, पण आठवले तरी खुश आहेत का माहीत नाही। एकूण घटक पक्षांना असं वाटतंय की आमचा वापर झालेला आहे। जेव्हा विधानसभा निवडणूक झाली त्या निवडणुकीपूर्वी आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला आणि भाजप आणि शिवसेना यांचं जमावं यासाठी समंजसपणाची भूमिका या सगळ्या घटक पक्षांनी घेतली होती आणि काहीही झालं तर आम्ही भाजपसोबत जाऊ अशा प्रकारची भूमिका घेतली। पण हे सगळं झाल्यानंतर आता मात्र चित्र असं आहे की या घटक पक्षांचा वापर झाला, पण या विस्तारामध्ये मात्र कुठल्याही घटक पक्षाला स्थान मिळालेलं नाही। अर्थात पुन्हा आणखी एक विस्तार होणार आहे, त्यामध्ये कदाचित संधी मिळू शकते, पण एकूण ही जी डोकेदुखी आहे ती डोकेदुखी आत्ता देवेंद्र सरकारसमोर निश्चितपणे आहे। आपल्या समवेत या सगळ्या पक्षांचे प्रवक्ते आहेत। जगदीश गायकवाड आपल्यासोबत आहे। जगदीश गायकवाड हे रायगड जिल्ह्यातले झुंजार रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत। त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद अध्यक्षा होत्या रायगड जिल्हा परिषदेच्या। जगदीश गायकवाड, रामदास आठवले यांचे तुम्ही अनुयायी आहात, तुम्ही कार्यकर्ते आहात। आज रामदास आठवले शपथविधी सोहळ्याला हजर होते, शेट्टी नव्हते, जानकर नव्हते, पण आठवले मात्र होते। याचा अर्थ आठवले खुश आहेत। आठवल्यांना सगळं बरं चाललंय असं वाटतं का की काही वेगळ्या मागण्यात? काय सांगाल तुम्ही? खरं तर आठवले साहेब जे गेलेले आहेत, आठवले साहेब बिलकुल खुश नाही आहेत। पहिल्या अर्थाने लोकसभेवरती दिल्लीमध्ये आठवले साहेबांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेणं अत्यंत गरजेचं होतं, कारण बौद्धांचं केंद्रीय मंत्री होणं इथल्या दलित पददलितांच्या अस्मितेचा प्रश्न आहे। मात्र त्यावेळेसही टाळण्यात आलं, तिथे दुसरा विस्तार झाला तेव्हाही घेतले नाही। आता हीच परिस्थिती आहे। महाराष्ट्रात देखील आज विस्तार झाला, त्यामध्ये सुद्धा RPIला पूर्ण डावललेला आहे। खऱ्या अर्थाने आमचा यूज आणि थ्रो म्हणजे असं वापर केलेला आहे, जो काँग्रेसनी आणि भाजपनी सेम केलेला आहे, असं आमच्या तरुणांची भावना झालेली आहे, रिपब्लिकन जनतेच्या कार्यकर्त्याची भावना झालेली आहे। आणि आजची जी परिस्थिती पाहता की आज शिवसेनेच्या मंत्रिमंडळात शपथ घेतलेली आहे,
कोकणातले मंत्री आहेत, रायगडला रत्नागिरीला पालकमंत्री नाही, अशी दयनीय अवस्था आहे. हे मुंबईचे मंत्री रायगडचे पालकमंत्री करणार तर त्यांना कुठला खेडागाव माहिती आहे की नाही. म्हणून आम्हाला मुळात कोकणाला तर पालकमंत्री त्यांनी स्थानिक दिलेलं नाही, शिवसेनेने सुद्धा दिलेलं नाही, भाजपाने दिलेलं नाही. आज आठवले साहेब ज्या कार्यक्रमाला गेलं, खरं म्हणजे आठवले साहेबांची मोठेपण आहे. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विरोध करावं, ही युती एकत्र व्हावी, युती टिकावी, यासाठी माधव जानकर, राजू शेट्टी, विनायकराव मेटे आणि आठवले साहेब सातत्याने प्रयत्न करत होते. आम्ही यांच्याची सोडचिठ्ठी झाल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीसोबत या ठिकाणी शिवसेना, खरे आमची शिवशक्ती भीमशक्ती एकत्र झाली होती. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि रामदास आठवलेंच्या या चर्चेतून शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र झाली. मात्र शिवसेनेने आठवले साहेबांना जर दिल्लीला पाठवले असते त्यांच्या कोट्यातून, तर कदाचित मला वाटतं आम्ही शिवशक्तीबरोबर असतो. परंतु भाजप हा देशामध्ये सत्तारूढ झाला. भाजपाने अनेक म्हणजे पूर्ण सत्ता आणली, देशात पूर्ण सत्ता आल्यामुळे आज देखील महाराष्ट्रात सत्ता आलेली आहे. खऱ्या अर्थाने आम्ही जरी देशात भाजपची सत्ता असली तरी आम्ही नाराजच आहोत. कारण आमच्या वाट्याला 10% पण नाही, वाटा पण नाही ना बाटा पण नाही, अशी परिस्थिती एकूण झालेली आहे. त्यामुळं भविष्यामध्ये भाजपसोबत आमची लोकं राहतील की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. नाही, माझं वेळ आली तर रामदास आठवले त्यांचा पक्ष या सगळ्या युतीमधून केंद्रात असेल किंवा राज्यात असेल याच्यातून बाहेर पडू शकतो? हो, पडणार आहेत. 14 एप्रिलला जर इंदू मिलची खऱ्या अर्थाने घोषणा केवळ कागदावरची घोषणा न ठेवताना जर 14 एप्रिल पूर्वी महाराष्ट्र सरकारने भूमिपूजन जर केलं नाही इंदू मिलचा, तर रिपब्लिकन पक्ष बाहेर पडल्याखेरीज राहणार नाही. त्यानंतरच्या राजकारणाची दिशा काय असेल याच्याबद्दल आपण बोलत राहू. आपल्यासोबत रासपचे दीपक बिडकर आहेत. दीपक बिडकर पुण्यातून आहेत, रासपचे प्रवक्ते आहेत. महादेव जानकर नाराज आहेत एकूण या सगळ्या याच्याबद्दल असं दिसतं आहे. मुळातच महादेव जानकरांनी मध्यंतरी एक विधान केलं होतं की जो पराभव झाला माझा लोकसभेला त्याच्यामध्ये भाजपनं काम केलं नाही, हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं. कारण माझ्यासारखा कणखर नेता हा उद्या प्रतिस्पर्धक ठरू शकतो असं अनेक भाजप नेत्यांना वाटलं. सगळेच घटक पक्ष नाराज होत आहेत, महादेव जानकर नाराज आहेत असं दिसतंय. दीपक बिडकर, मला सांगा, महादेव जानकरांना खरोखरच मंत्रिपद मिळालं नाही याचा त्रास झाला म्हणून ते नाराज झालेत? काय नक्की चाललंय तुमच्या पक्षामध्ये, काय सांगता? संजयजी, सुरुवातीला मी 2 गोष्टी स्पष्ट करेन. आज राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रवक्ता म्हणून जरी मी इथं आलो असलो तरी आज मी नेतृत्वाच्या भावना किंवा माझ्या भावना म्हणण्यापेक्षा माझ्या कार्यकर्त्यांच्या भावना म्हणणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की या नाराज प्रक्रिया जी आपण सगळे ऐकतो आहोत याच्यामध्ये महादेव जानकर साहेब आणि आमचा आज दिवसभरात संवाद झालेला नाही आहे, पण पुण्यामध्ये आणि जिल्ह्यातून सगळ्या तालुक्यांमधून गावांमधून ज्या रात्रीपासून प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे ते अतिशय संतप्त आहेत, नाराज आहेत. आणि त्यामुळे निवडणुकीआधी ज्या गोष्टी घडल्या होत्या, लोकसभेच्या असतील, विधानसभेच्या असतील, की ज्याच्यामध्ये सर्व घटक पक्ष विश्वासाने भाजपच्या बरोबर उभे राहिले होते, ठामपणे निवडणुका लढल्या होत्या, एकत्रित सभा घेतल्या होत्या, त्यानंतरचा हा संवाद कमी होत गेला की काय, कार्यकर्त्यांच्या पातळीवर खूप नाराजी आहे, संतप्तपणा आहे. आणि आजचा जो विस्तार होता तो आमच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता. सर्व कार्यकर्ते डोळे लावून बसलेले होते आणि एक विश्वास जो सर्वांनी मिळून टाकलेला होता देवेंद्र फडणवीस सरकारवर की आज याच्यामध्ये घटक पक्षांना स्थान मिळेल. राष्ट्रीय समाज पक्ष आणि इतर घटक पक्ष यांच्यामध्ये आम्ही वेगळं अंतर मानत नाही, कारण आम्ही सर्वांनी मिळून भाजप सरकारबरोबर निवडणूक लढवलेली होती, भाजप पक्षाबरोबर. आणि आज मात्र या पक्षांना त्याचं स्थान मिळालं नाही. आणि सकाळी तर वाहिन्यांवर आम्ही पाहिलं की त्याच्यामध्ये निमंत्रण मिळाले की नाही इथपासून चर्चा सुरू झाली. मला वाटतं लोकशाही प्रक्रियेतला जो संवाद असतो, जो विश्वास असतो आणि शब्द दिला घेतल्यानंतर त्या पाळण्याची जी भूमिका असते त्याचं एक वेळापत्रक ठरवणं हे निर्णयकर्त्यांच्या ठिकाणी आवश्यक असतं. ते वेळापत्रक निष्ठून जातं की काय असं सामान्य कार्यकर्त्यांना वाटतं आहे. त्यामध्ये आपण जर म्हटलं की पुढच्या विस्तारामध्ये स्थान मिळेल, यांना स्थान मिळेल, त्यांना मिळणार नाही, यांना इतकी मतं मिळाली, त्यांचा हा निवडून आला, त्यांचा तो निवडून आला, याच्यापेक्षा मला असं वाटतं की जो विश्वास आपण एकमेकांच्या खांद्यावर मान टाकताना ठेवलेला असतो तो विश्वास कार्यकर्त्यांना महत्त्वाचा असतो. कारण कार्यकर्ता हा प्रत्येक फील्डवर लढत असतो, आंदोलनात असतो आणि राजकीय प्रक्रियेवर त्याचा एक भरोसा असतो. त्यामुळे त्याच्या नेतृत्वावर आणि नेतृत्व ज्यांच्याबरोबर जातं त्याही नेतृत्वावर त्याचा भरोसा असतो. हा भरोसा जर राजकीय दीपक बिडकर, एक मला सांगा, मुळामध्ये तुमचा एकच आमदार आलेला आहे राहुल कुल, आणि त्यामध्ये पुन्हा चर्चा अशी सुरू आहे की महादेव जानकरांना स्वतःला मंत्रिपद हवं आहे, त्यांना राहुल कुल किंवा आणखी कोणी नको आहे.
जर अशी अवस्था असेल तर मुळात महादेव जानकरांना मंत्रिपद द्यायचं असेल तर त्यांना विधान परिषदेवर किंवा विधानसभेवर काहीतरी जागा करावी लागेल. एवढी सगळी व्यवस्था कशी काय करणार आहात? ही जी व्यवस्था आहे ती निवडणुकीपूर्वी जी चर्चा झालेली आहे आणि जी मुळात कार्यकर्त्यांपर्यंत जानकरांना पोहोचलेली स्वतःलाच त्याच्यामध्येच मंत्रिपद आहे. हवंय हे खरंय का? नाही, निवडणुकीपूर्वी जी चर्चा झालेली आहे त्याच्यामध्ये कॅबिनेट मंत्रीपद, राज्यमंत्रीपद, विधान परिषद या सर्व पर्यायांचा विचार झालेला आहे. त्याच्यामध्ये विधान परिषद हा सुद्धा पर्याय होता. त्यामुळे जर कॅबिनेट मंत्रीपद महादेव जानकर साहेबांना जर दिलं किंवा त्यांनी जर मागितलं तर विधान परिषद मिळणं हे अपेक्षित धरलेलंच आहे. त्यामुळं जानकर साहेबांच्या मनात जर कॅबिनेट मंत्रीपद असेल तर तो कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं त्यांचा हक्क आहे. 2003 पासून तुमच्या शेजारी शैलेश सरकडे बसलेले शैलेश सरकडे शिवसंग्राम पक्षाचं काम बघतात. विनायक मेटेंचे तरुण कार्यकर्ते आहेत शैलेश सरकडे. शैलेश सरकडे, विनायक मेटेंचा पराभव झाला. मुळात विनायक मेटे पराभूत होतील असं काही तुमच्या अनेक कार्यकर्त्यांना वाटत नव्हतं. ते स्वतः पराभूत झाले. भारती लव्हेकर निवडून आल्या पण त्या भाजपच्या किंवा कमळाच्या चिन्हावर निवडून आलेल्या आहेत. आता आज तरी विनायक मेटे तिथे होते असं दिसतंय. मुळात विनायक मेटेंनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केलं. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. ते भाजपमध्ये गेले किंवा भाजपला पाठिंबा दिला. हे सगळं केलं आणि आता मात्र मंत्रिपद मिळत नाही. त्यामुळे काही नाराजी आहे का किंवा काय व्यूहरचना, काय चाललंय काय नक्की? हे बघा गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस आदरणीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्याशी चर्चा करून आणि विनायकरावजी मेटे साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे नेते होते. त्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून विधान परिषदेचे आमदार होते. पण कुठेतरी मराठा आरक्षणाच्या विषयावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही दिरंगाई करत होतं. लवकरात लवकर आरक्षण द्यावं यासाठी मेटे साहेबांनी गेल्या अनेक वर्षापासून लढा दिला होता. पण कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा आघाडी सरकार त्या विषयाला लवकरात लवकर ती मागणी पूर्ण करण्यासाठी जरा कचखाऊ भूमिका घेत होती. त्यामुळे मेटे साहेबांनी स्वतःच्या आमदारकीवरती पाणी सोडलं आणि या महायुतीमध्ये एक घटक पक्ष म्हणून सामील झाले. खऱ्या अर्थाने मेटे साहेबांची आमदारकी ही 2016-2017 पर्यंत चालणार होती. पण त्यांच्या आमदारकीचा आणि सत्तेचा त्यांनी विचार केला नाही. ज्यावेळेस त्यांनी आघाडी सरकार सोडलं त्यावेळेस ते सत्तारूढ पक्षात होते. पण त्यांनी हा विचार केला नाही की मी आघाडी सरकार सत्तारूढ पक्ष सोडून विरोधी पक्षात जाणार आहे. खऱ्या अर्थाने इकडे आल्यानंतर लोकसभा निवडणुका लागलेल्या होत्या. लोकसभेत शिवसंग्रामने एकही जागा लढवली नाही आणि काही नाही. त्यानंतर आलेल्या त्या विधानसभा निवडणुका. या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसंग्राम हा घटक पक्ष म्हणून निवडणूक लढणार होता आणि निवडणूक लढला सुद्धा. त्यामध्ये शिवसंग्राम या पक्षाच्या एक आमदार आदरणीय डॉक्टर भारतीजी लव्हेकर या वर्सोवा मतदारसंघातून निवडून आले. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही असं म्हटले की शिवसंग्रामच्या प्रत्येक कार्यकर्त्याला 100% खात्री होती की विनायकरावजी मेटे साहेब यांचा बीडमध्ये नक्की विजय होईल. पण काही थोडाफार म्हणजे अल्पशा मतांनी मेटे साहेबांचा पराभव झाला. पण असं म्हणता येणार नाही की काही प्रमाणात घटक पक्ष नाराज असतील. आजच्या मंत्रिमंडळात प्रत्येक घटक पक्षाला असं वाटत होतं, नव्हे तर प्रत्येक घटक पक्षाच्या कार्यकर्त्याला असं वाटत होतं महाराष्ट्रभरातील की आपल्या नेत्याला आज मंत्रिमंडळात संधी मिळेल. पण कुठेतरी मुख्यमंत्र्याच्या नेमकं मनात काय चाललंय आणि त्यांच्यावरती कुठलं काही दडपण आहे का किंवा कुठलं काही आहे का हे अजून कळत नाहीये. पण मुख्यमंत्र्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सुद्धा सांगितलं की घटक पक्षांची आम्ही काळजी घेऊ आणि या अधिवेशनानंतर घटक पक्षांना सत्तेत सहभागी करून घेऊ.